नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। 2020 शिवजयंतीला नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांच्याकडून एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली। अत्यंत मोठा असा हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट येणार होता। हा 3 भागांमध्ये येणार होता। नाव सुद्धा जाहीर करण्यात आली होती। हा चित्रपट 3 भागांमध्ये येणार होता। आता जर आपण बघायचं झालं तर संपूर्ण गोष्टी पोस्टर वगैरे रिलीज करण्यात आलं होतं। एक छोटंसं टीजर सुद्धा, नावांचं टीजर सुद्धा रिलीज करण्यात आलं होतं। म्युझिक डायरेक्टर कोण असणार, डायरेक्टर कोण असणार, हे संपूर्ण गोष्टी तिथे दाखवण्यात आल्या होत्या। परंतु त्यानंतर जर बघायचं झालं तर 2 ते 3 वर्ष कोणत्या चित्रपटाची चर्चाच झाली नाही। आणि आता जर आपण परिस्थिती पाहिली तर आता स्वतः रितेश देशमुख यांनी चित्रपटाची घोषणा केली। 1 मे रोजी राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे। तर असं काय घडलं? नागराज मंजुळे, चर्चा ही सुद्धा रंगली होती की नागराज मंजुळे आणि रितेश देशमुख यांच्यामध्ये वाद झाला। नक्कीच आपण त्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत। अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। आता 2020 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटाची घोषणा झाली होती। एकूण 3 भागात हा चित्रपट येणार होता। तिन्ही भागांची नावं आपल्या समोर आहे। पहिला भाग होता शिवाजी, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण, संपूर्ण बालपण दाखवणार होते। त्यानंतर दुसरा भाग होता राजा शिवाजी, यामध्ये तरुण शिवाजी महाराजांचे शौर्य दाखवणार होते। आणि शेवटचा 3रा भाग जो होता तो होता छत्रपती शिवाजी, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकानंतरचं आयुष्य दाखवणार होते अशी माहिती समोर आली होती। परंतु जर आपण बघितलं तर मध्ये 2 ते 3 वर्ष कोणतीच चर्चा झाली नाही, याविषयी कोणी स्टेटमेंट, कोणतंच वक्तव्य आपल्या समोर आलं नाही। त्यानंतर जर आपण बघितलं तर 2024ला रितेश देशमुख यांच्याकडून नव्याने एक घोषणा करण्यात आली आणि त्या चित्रपटाचं नाव होतं राजा शिवाजी नव्याने। आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर डायरेक्टर म्हणून स्वतः रितेश देशमुख आपल्याला तिथे नाव दिसलं। नागराज मंजुळे यांनी काढता पाय तिथून घेतला आपल्याला असं दिसतंय। तर काय गोष्ट झाली होती जर आपण बघितलं तर काही चर्चा रंगली होती की भागांसंदर्भात, चित्रपटासंदर्भात काही वाद झालेला आहे, त्यामुळेच नागराज मंजुळे हे आपल्याला डायरेक्टर म्हणून त्या चित्रपटात दिसणार नाही अशी चर्चा रंगली होती। आणि ते सत्यात नक्कीच उतरलेलं दिसतंय। आणि आता जर आपण बघितलं, आता नक्कीच अत्यंत मोठा आणि अत्यंत चांगला असा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे। 1 मे 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे। आणि यामध्ये डायरेक्टर म्हणून स्वतः रितेश देशमुख असणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला रितेश देशमुखच दिसणार आहे। नक्कीच विविध कलाकार सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दिसणार आहे। एक गोष्ट नक्कीच आपण कॉमन म्हणू शकतो, जे मागे घोषणा झाली होती 2020 मध्ये, त्यामध्ये सुद्धा म्युझिक डायरेक्टर हे अजय अतुलच होते। आणि आता सुद्धा अजय अतुलच आपल्याला म्युझिक डायरेक्टर म्हणून या चित्रपटात दिसणार आहे। आता कोण कोण या चित्रपटात असणार आहे? अत्यंत मोठा असा हा चित्रपट असणार आहे। नक्कीच हा चित्रपट 100% चालणार आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर स्वतः रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत असणार आहे। त्यानंतर जेनेलिया देशमुख सुद्धा महाराणी सईबाई यांच्या भूमिकेत असणार आहे। त्यानंतर भाग्यश्री या आपल्याला राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसणार आहे। आणि संजय दत्त सुद्धा आपल्याला यामध्ये दिसणार आहे। यामध्ये अफजल खान याच्या भूमिकेत चर्चा रंगतीये, संजय दत्त आपल्याला दिसणार आहे। तसंच जर बघितलं तर मोठमोठे बॉलिवूडचे स्टार सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। जसं की सलमान खान सुद्धा आपल्याला राजा शिवाजी या चित्रपटात दिसणार आहे। परंतु कोणत्या भूमिकेत दिसणार आहे यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये, परंतु दिसणार हे मात्र चर्चा रंगताना दिसते। अजून जर बघायचं झालं तर अभिषेक बच्चन सुद्धा, सलमान खान, अभिषेक बच्चन सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। तसंच फरदीन खान सुद्धा दिसणार आहे, विद्या बालन सुद्धा दिसणार आहे, ही चर्चा रंगतीये। खूप मोठे मोठे स्टार आपल्याला या मोठ्या चित्रपटात दिसणार आहे। तसंच मराठीतील मोठमोठे स्टार सुद्धा आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे। जसं की महेश मांजरेकर सर दिसणार आहेत, त्यांनी स्वतः सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारलेली आहे। महेश मांजरेकर सर सुद्धा दिसणार आहे। तसंच जर बघायचं झालं तर जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते हे सुद्धा आपल्याला दिसणार आहे। तर नक्कीच हा चित्रपट गाजणार, यात कोणतीही शंका नाहीये। अजून जर बघायचं झालं तर 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती झाली आणि तिथे रितेश देशमुख यांनी एक पोस्ट रिलीज केली, एक डेट रिलीज केली, 1 मे रोजी चित्रपट येणार। आणि त्याला कमेंट
ही विकी कौशल याने दिलेली आहे. आबासाहेब अशी कमेंट केलेली आहे. तुम्ही फोटो नक्कीच बघू शकतात. विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती छावा या चित्रपटात. अत्यंत सुंदर, अत्यंत चांगला असा हा चित्रपट होता. छावा हा चित्रपट भरपूर गाजला. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला विकी कौशल दिसला होता. भरभरून प्रेम त्याला मिळालं आणि त्याने कमेंट केलेली आहे आबासाहेब. तर नक्कीच हा चित्रपट राजा शिवाजी हा चित्रपट आपल्या भेटीस 1 मे रोजी येणार आहे. तर नक्कीच आता त्या चित्रपटा संदर्भात काय वाद होता की नाही किंवा काय गोष्ट होती तो नक्कीच भाग वेगळा आहे. आशा करूया की परत एकदा ती दोघं आपल्याला एकत्र दिसावे, रितेश देशमुख आणि नागराज मंजुळे यांनी एकत्रित. कारण नागराज मंजुळे हे सुद्धा अत्यंत चांगले डायरेक्टर आहे. एकत्रित त्यांनी काम करावं. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जो चित्रपट येतोय याची पुढील भाग येणार का, त्यामध्ये आपल्याला काय काय दिसणार यावर सुद्धा आपण नक्कीच चर्चा करणार आहोत. तर नक्की दोघांनी एकत्र यावं. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली, नक्की माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट मात्र नक्की करा. धन्यवाद.